शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा कंपनीच्या कॅप्टॉप या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, जेव्हा विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जर आपल्या पिकात झाला असेल आणि आपल्याला स्वस्तात जर का त्याचे नियंत्रण करायचे असेल तर आपण कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो? तर आज आपण टाटा कंपनीच्या कॅप्टॉप या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कॅप्टॉप या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. शेतकरी मित्रांनो, टाटा कंपनीच्या कॅप्टॉप या बुरशीनाशकात आपल्याला कॅप्टन हे 50% WP म्हणजेच वेटेबल पावडर या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे थॅलामाइड ग्रुपमधील बुरशीनाशक आहे, जे नॉन सिस्टमिक म्हणजेच कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे. म्हणजे हे बुरशींच्या संपर्कात येताच बुरशींना मारत असते. याचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह व इरॅडिकेटिव्ह म्हणजेच रोग येण्याआधी, रोग आल्यावर, तसेच रोग मुळापासून बरा करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, याच्यात आपल्याला मल्टीसाइट ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते. म्हणजे हे बुरशींना विविध प्रकारे बुरशींवरती अटॅक करून हे बुरशींना मारत असते. तसेच हे बुरशींच्या शोषण प्रक्रियेवरती अटॅक करून हे बुरशींना मारत असते. याच्यात आपल्याला फायटोटॉनिक इफेक्टसुद्धा पाहावयास मिळतो. म्हणजे आपण जर का कॅप्टॉपची फवारणी केली तर पीक आपल्याला हिरवेगार होताना हे दिसून येत असते. शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो? तर सर्व प्रकारच्या भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण कॅप्टॉप या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आता हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करत असते? तर आपल्या पिकात येणारा जो काही ब्राऊन रॉट असतो तर याच्यावरती चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी कॅप्टॉप हे बुरशीनाशक देत असते. त्याच पद्धतीने डाउनी मिल्ड्यू, आपल्या पिकात येणारा जो काही डाउनी मिल्ड्यू आहे तर याच्यावरती सुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला देत असते. त्याच पद्धतीने विविध पिकात जो की लीफ स्पॉट येत असतो तर या लीफ स्पॉटवरती सुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला कॅप्टॉप हे बुरशीनाशक देत असते. त्याच पद्धतीने करपा, टोमॅटो पिकात जो की करपा येत असतो, म्हणजेच लवकर येणारा करपा व उशिरा येणारा करपा, तर या करप्यावरती सुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला देत असते. त्याच पद्धतीने फळांवरती येणारे डाग, तर फळांवरती जे की डाग येत असतात तर या डागांवरती सुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी कॅप्टॉप हे बुरशीनाशक देत असते. तर शेतकरी मित्रांनो, अशा विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला कॅप्टॉप हे चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तर शेतकरी मित्रांनो, सर्व जे काही कीटकनाशक व बुरशीनाशक किंवा टॉनिक व मायक्रोन्यूटन आहेत तर यामध्ये आपण कॅप्टॉपचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, कॅप्टॉपचा वापर करत असताना फ्लॉवरिंग अवस्थेत आपण वापर करू नये. फ्लॉवरिंग अवस्थेत जर का आपण कॅप्टॉपचा वापर केला तर फूल हे गळताना आपल्याला दिसून येत असते. तसंच याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी कॅप्टॉप हे बुरशीनाशक देत असते. शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो? तर याचे प्रमाण आपण एकरी 500 ग्रॅम आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच प्रति लिटर पाण्यासाठी आपण 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकतो. तसेच आपल्याकडे जर का 20 लिटरचा पंप असेल तर 20 लिटरच्या पंपाला आपण 50 ग्रॅम घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकतो. शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले कॉन्टॅक्ट म्हणजेच ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण पिकातील विविध बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी वापर करू शकतो. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे पाहावयास मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण टाटा कंपनीच्या कॅप्टॉप या बुरशीनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.